हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गुड मॉर्निंग. हा आहे सकाळ सकाळचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मला अपलोड करायला खूप वेळ झाला, कारण हा व्हिडिओ आहे 31st आणि मी तेव्हा शूट करून ठेवलेलं, बट मला टाकायला वेळच भेटला नाही. त्याचं रिझनही मी पुढे तुम्हाला सांगते. तर सकाळ सकाळी वीचा टिफिन बनवायचा होता. मस्त मी मेथीची भाजी बनवणार होते आणि छान त्याला मेथीची भाजी त्याला आवडते, म्हणून म्हटलं चला मेथीची भाजी बनवूया. पण मेथीची भाजी कशी आवडते, त्यामध्ये त्याला चिरून टाकलेला कांदा आवडतो, मग तरच तो ती भाजी खातो. तर म्हटलं चला आता मुलांसाठी आपण तसंच बनवूया. इकडे म्हटलं सकाळ सकाळी आता चहा घ्यावा मस्त, कारण मूड फ्रेश होतो सकाळी चहा घेतल्यानंतर. मी इथे बनवत होती कोरा चहा. अंघोळ वगैरे झाली, मस्त घरातलं सर्व कामावरून झालं. किचन मस्त रात्री साफ करून ठेवलेलं मी आणि देवपूजा झाली, तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता थोडीफार माझी जेवणाची म्हणजे टिफिनची तयारी झालेली होती. तर म्हटलं आता चहा घेऊया, कारण सकाळी उठून लगेच चहा घ्यायचं म्हटलं, म्हणजे आंघोळ वगैरे देवपूजा झाल्यानंतर चहा घ्यायचं म्हटलं की मला ना मळमळतं आता ना चहा घेतल्यावर. घरातलं सर्व कामं आवरलं आणि मी श्रूला घेऊन आलेले आहे इकडे गार्डनला, कारण तिचं खूप वेळचं चाललेलं. म्हणजे हळूच गेली आणि मामाला बोलते, समू मामाला की ना मामा मला दरवाजा खोलून दे ना, माहीकडे जायचे, म्हणजे वरती जी डॉगी आहे ना तिच्याकडे तिला जायचं होतं. तर मी ऐकलं आणि मग मी तिला ओरडले ना, म्हटलं नाही जायचं. तर मग मामाच्या किती वेळची मागे लागलेली आणि नंतर मामाला बोलत होती की मामा चल ना, मला झोका खेळायचा आहे, गार्डनला जायचं आहे, गार्डनला जायचं. 8 तास त्याच्या मागे लागलेली. मग शेवटी त्याला तर कॉलेजला जायचं होतं 11 वाजता. म्हटलं चला आता मी घेऊन जाते तुला. आता आम्ही ते आलेलो आहोत गार्डनमध्ये आणि ना ती मला माझ्या लक्षातच नाही, आता मी मोबाईल बघत बसलेली. मला म्हणते आई माझी व्हिडिओ काढणार, तर थांबा मी तुम्हाला दाखवते ती. बघा कशी हाय, कधी एवढी हुशार झाली आहे ना ही पोरगी की बस मला बोलती आई माझी व्हिडिओ काढ. अरे बापले, अरे बापले, काय खेळतेस तू? स्लायडिंग स्लायडिंग खेळतीयस? अच्छा, आता घरी जायचं आपण का? इथेच थांबायचं? हे आपलं घर, आपल्याला इथे जेवायला कोण देणार? हो का? बघितलं का, मला बोलती हे आपलं घर आहे. पण माझे शूज तू का घालतीयस? माझे शूज तू का घालतीये? मी घालू? मला टोचतंय बाळा खाली खूप. आता जायचं आपण घरी. किती वेळ थांबणार आता? नाही, ठीक आहे, खेळ मग. ओके, ठीक आहे. मी इथे बसू? मी इथे बसते. देत नव्हते शूज, आता मला बोलते आई धर, आई धर. ठेव इथे. थँक्यू बेबी. आता आपण कधी जायचं घरी? तिची शूज घालायला चालली आहे, सँडल. चला आता थोड्या वेळीला खेळवते आणि नंतर जाते मी घरी. नाही नाही, अजून खेळायचंय आपल्याला. ओके, ठीक आहे, आता तू खेळा. ओके, काढून टाक. तर इकडे वाजलेले होते दुपारचे 3:30 आणि आम्ही गेलो होतो गावात. कसे? असं माझं काम होतं गावामध्ये. म्हटलं चला आता ते कंप्लीट करून घेऊ आणि नंतर मग मुलांना खास करून श्रूला प्यायचं होतं नारळ पाणी. आणि ती बाबांचा कॉल आला, तर बाबांना बोलते बाबा मला नारळ पाणी प्यायचं. तर मग बाबा बोलतात अरे बाळा पी ना. मग त्या दोघांना ना येता येता मी नारळ पाणी दिलं. नारळ पाणी पिऊन झालं त्यांचं. आणि श्रू खूप समजदार बाळासारखी वाटते. थोडी छोटी आहे ना, तरी पण खूप समजदारपणा आहे तिच्यामध्ये.
आणि वीर इकडे वीर तर खूपच समजदार झालेला Straw घे आहे. आता दुसरा. तो तर थोडा मोठाच झालेला आहे, पण श्रू खूपच छोटी आहे. आणि जसं दादा करतो ना सेम तसंच करतो. आता दादांनी स्ट्रॉ काढला आणि मी डायरेक्ट काढला आणि फेकूनच दिला. तिला कळलंच नव्हतं. अगं येतं त्यातनं सोनू, तिला त्याच्यात बुडव तू straw ने आणि पाणी ओढ. ओढता येत नव्हतं. ओढल्यावर येतं पाणी. त्यामुळे तिला असं वाटलं हा, की ओढ तो बरं खराब आता. आहे. तिने दिला तो इथे फेकून. दाबायचं मग नाही, दादांना इथे का बोलले, दाबते दादांनी तू? फेकून ओढ, दिला. ते बोलले धर. काही प्रॉब्लेम नाही म्हणे, ओढ मी आता. दुसरा देतो. मग इथे मस्त नारळ पाणी वगैरे पिले आलं? आणि त्यातली जी मलाई असते काय? ना नारळमधली ती दोघांनाही खूप आवडते. तर मग मी घेतानीच नारळ असे घेते ना त्यांना की त्यातली मलाई ते खाऊ शकतात. मग दोघांना पण नंतर त्या दोघांनी मलाई खाल्ली आणि श्रू खूप जास्त खुश झाली. कुठे पडेल? कारण तिला माहित कशी काय? होतं की आज आई आम्हाला बाहेर घेऊन आली आहे. म्हणजे असं घेऊन मी जातेच, म्हणजे माझं काही काम असेल तर, पण दोघांना पण नाही नेत मी, एकालाच घेऊन जात असते. कारण भीती वाटते गाडीवरती एवढे सर्वजण सोबत. कारण समूह मामाला आम्ही घेऊन जात असते. समूह मामा म्हणजे माझा चुलत भाऊ आहे, त्याला घेऊन जात असतो. मग एवढे सर्व मग वीर समजदार झालेला आहे तर वीर घरामध्ये थांबतो. आणि त्याची कसं स्कूलवरनं आल्यानंतर ट्युशन वगैरे असतेच, पण त्याला आज सुट्टी होती त्यामुळे मग तो घरीच होता. इथे मस्त त्यांनी मलाई वगैरे खाल्ली आणि त्यानंतर वीरचं मन झालं मोमोज कसे आहे? खायचं. तर म्हटलं जाऊ द्या आता खाऊनच देऊ द्या याला. कारण कसं मुलांचं मन झालं ना की मोडता पण येत नाही ना. आपण नाही म्हटलं की आपल्याला वाईट पण खूप वाटतं. आणि श्रूला पण प्रचंड मोमोज आवडतात, कसे त्याच्यामुळे आहे? ती पण खात होती मोमोज, पण छान तिला आहे? तिखट लागत होतं आणि ती पाणी पाणी करूनच खात होती. तर अशा प्रकारे आम्ही बाहेर गेलो, मुलांना थोडंसं फिरवलं, त्यांनी थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आमचं प्लॅनिंग झालं होतं 2-3 दिवसापूर्वी की आपण तिकीट लागतंय का? 31ला वरती टेरेसवर जाऊया आणि 31ला आम्ही करणार होतो पावभाजीचा बेत आणि 30ला करणार होतो आम्ही चिकनचा बेत. कारण 31ला हे होतं, एकादश होती, त्यामुळे तर आपण नॉनव्हेज खाऊ शकत नव्हतो म्हणून. आणि घरी जाऊन मग आम्ही त्यातच बिझी आज झालेलो. 30 तारीख आहे आणि उद्या आहे 31. तर उद्या आहे एकादश आणि एकादश आहे त्याच्यामुळे उद्या कोणीही नॉनव्हेज खाणार नाही आहे. तर वरच्या दीदींचं आणि आमचं असं डिस्कशन झालेलं 2-3 दिवसापूर्वी की आपण टेरेसला जाऊया आणि तिथे जाऊन ना मस्त चिकन बनवू, फिश बनवू आणि वरतीच खाऊया म्हणून. तर असं आमचं ठरलेलं होतं. आणि नंतर ना मला असं वाटलं की आज असेल 27-28 तारीख असं असेल. काय रे बाळा? आपण टेरेसवर चाललो ना, आपण फिश बनवणार ना टेरेसवरती जाऊन. अजून चिकन बनवणार. जा मामाला बोलून आण, मामाला म्हणा आपल्याला वरती जायचंय ना, सांग मामाला. जा, नाही माहिती त्याला, तो गावात गेला होता ना, त्याला सांगून एकदा जा. तर ना मला असं वाटलं की आज थांब ना बच्चा 2 मिनिट थांब ना, 27-28 तारीख असेल. तर मी मगाशी ना 5:30 वाजता, संध्याकाळी 5:30 वाजता बघितलं, तर अरे आज तर 30 तारीख आहे आणि आपल्याला तर पार्टी करायची होती. मग मी दीदीला फोन लावला, वरच्या दीदीला, आणि त्यांना बोलले की अहो आपलं असं प्लॅनिंग होतं. मग मला म्हणे करायचं का? म्हटलं हो करू चला. तर मग मी गेले, फिश वगैरे घेऊन आले. आता आम्ही जाणार आहोत टेरेसवरती. तर चिकन त्या घरातच बनवतात, भाकरी बनवतात, फक्त फिश आम्ही वरती बनवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि एक प्रॉब्लेम आहे, वरती लाईट नाही आहे, तर आता त्याची काहीतरी ॲडजस्टमेंट करतो आम्ही आणि नंतर मग वरती गेल्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करते. तर चला, तोपर्यंत बाय बाय. हो, उद्या पाव भाई चायनीज उद्या चायनीज.
तर इथे मस्त आम्ही टेरेसवरती आलो आणि शेजारचे जे साक्षी जोशी काकू आहे त्यांना आज आम्ही बोलवलेलं नव्हतं. फक्त प्रमिला दीदीची फॅमिली आणि आमची फॅमिली होती. त्याचं रिझन असं आहे की ते नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे त्यांना बोलवलेलं नव्हतं. आणि साची तर जी आमच्या शेजारी असते, तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा, ती पण नव्हती. ती तिच्या मामाच्या गावाला गेलेली पुण्याला, त्याच्यामुळे ती नव्हती. म्हणून आमच्या 2च फॅमिली होत्या. आणि इकडे दीदींनी ना एवढं छान चिकन बनवलेलं आणि मी बनवलेले होते फिश, कारण चैतूचं आणि आमचं असं चाललेलं की आपण टेरेसवरतीच जाऊन बनवूया. म्हणून आम्ही वरती टेरेसवर जाऊन फिश बनवलेले, फिश फ्राय केलेले. आणि इकडे सर्वजण बसलेले होते. आणि श्रीवला ना असं सर्वजण एकत्र असल्यानंतर ना असं जेवायला ती पोटभर जेवते आणि तिला आवडतं खूप जास्त. तर हा होता नेक्स्ट डे. आणि नेक्स्ट डेला आम्ही बनवलेली होती पावभाजी. नाही तर तुम्ही म्हणाल की आत्ताच चिकन दिसत होतं आणि लगेच कशी काय पावभाजी सोबत खाल्लं की काय, तसं नाही आहे. हा होता नेक्स्ट डे. आणि नेक्स्ट डेला ना खूप जास्त म्हणजे 31ला खूप जास्त थंडी होती. आणि त्यामुळे मी तर पूर्ण पॅकच होऊन गेलेली. श्रूला पण पॅक केलं, वीरला पण पॅक केलेलं होतं. वरती चैतूने छान मस्त डेकोरेशन केलं होतं, लाईट वगैरे लावलेले होते. आम्ही खूप जुगाड केलेला होता ह्या 31साठी. आणि रात्री 31ला ना 12च्या नंतर एवढे फटाके वाजलेले होते, एवढे फटाके ना खूप मजा आली. आणि त्यानंतर आम्ही घरी केक बनवला. केक बनवायला स्टार्ट केलेला आम्ही संध्याकाळी 7 वाजता केक बनवायला स्टार्ट केलं. त्यात पण डबल लेयरचा केक बनवला, तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तो छान बनलेला होता, टेस्टला खूप छान होता, पण दिसायला थोडासा असा हेच होता. इकडं छान मस्त सलाड वगैरे आम्ही कापून ठेवलेलं होतं. आणि पावभाजी पण दीदीने खूप सुंदर बनवली. आज तर मी काहीच बनवलं नव्हतं, मी फक्त पाव गरम केलेले होते. बाकी दीदी बोलले तुम्ही फक्त मजा करा, मी करते सर्व. आणि इथे जेवण वगैरे झालं आमचं आणि मस्त शेकोटी केली आणि मस्त शेकत बसलो. तर आणि नंतर ना आम्ही इथे डान्स वगैरे पण केला, खूप डान्स केला आम्ही, गाणी वगैरे लावले. आता मी इथे म्हणजे गाण्याचा आवाज नाही देते कारण मला कॉपीराईट येईल त्यामुळे. आणि इथे सर्वजण मस्त गेम खेळलो आम्ही. गेम खेळल्यानंतर फॅशन शो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे केल्या. आणि आम्हाला झोपायला वाजलेलं होतं रात्रीचा 1-1:30 झालेला, पण आम्ही ना खूप एन्जॉय केला. आणि दुसऱ्या दिवशी माझी हालत तर एवढी कठीण झालेली की मला डायरेक्ट ॲसिडिटी झाली, कारण आदल्या दिवशी आम्ही चिकन वगैरे खाल्लं, दुसऱ्या दिवशी पावभाजी, त्याच्यामध्ये केक, आणि त्याच्यामुळे ना खूपच हे झालं. आणि इथे मस्त दीदींचा डान्स चालू होता आणि इथे आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. गाणं लाव ना. परत चल परत काय मग नाही बॉडी दिसत नाही, आवड ये ना. एवढं जिम करून काही उपयोग अय असं काही चालते, जाऊ दे. नाही नाही. वा बारी बारी.